दम घेतलाय, कारण की आमच्यावर एक हादसा झालेला आहे. हो, हादसा असा झाला की आम्ही मस्त आता आमची 10:30 म्हणजे 9:30 पर्यंत जेवण मटण वडे खाऊन, जसं तुम्ही बघितलं असेल, खाऊन आम्ही निघालो होतो. तर आमच्या पोरांनी आपला टायमिंग बघितला गाडीचा टायमिंग होता 11:30-12:30. पोरांनी आणि मग आम्ही मजा करत म्हणजे टेम्पोमध्ये स्पीकर लावून मजा करत आम्ही आलेलो. तर पुढे अवघ्या म्हणजे 12ला 5 मिनिटं कमी असताना जरा पोरांच्या मनात आलं की ट्रेनचं स्टेटस बघूया, टायमिंग चेक करूया. आणि आम्हाला ट्रेन पकडायची होती संगमेश्वरती. तर मग बघितलं तर 5 मिनिटात ट्रेन येते, आता संगमेश्वर स्टेशनला येते. पोचायला 10 मिनिटं. तरी कसं करून टेम्पोवाला झटपट करून लगेच आम्ही स्टेशनवरती पोहोचलो. स्टेशनवर पोहोचलो तोपर्यंत ट्रेन नॉर्मल प्लॅटफॉर्म नाही, त्या दुसऱ्या साईडला प्लॅटफॉर्म लागली. आम्हाला पटकन दिसलं नाही. लाईट लांबून दिसली, आम्ही सगळे खुश एकदम जल्लो. ट्रेन जशी जवळ आली आम्हाला समजलं त्या साईडला जायचं, ब्रिज क्रॉस करून. मग परत सगळ्या धावपळ करत बॅग बिग घेऊन आणि आम्ही शेवटी त्या साईडला नशीब ती तुतार एक्सप्रेस आपल्याला क्रॉसिंग त्यामुळे आम्हाला वेळ भेटला सगळे क्रॉसिंग करायला आणि सगळे सुखरूपपणे सगळ्या बॅगी एकसाथ आम्ही ट्रेनमध्ये चढलो आहे. जरा कमी आमची ट्रेन चुकली असती, पण नशिबाने साथ दिली आमच्या, जी आतापर्यंत दिली नव्हती बऱ्यापैकी. ती दिली म्हणून आम्हाला ट्रेन भेटली. आता आमचे खूप वांदे होते, खूप वांदे झाले असते. त्यामुळे आमचा आता पुढचा प्रवास सुखी जाऊ. तर तुम्हाला कसं वाटतंय या हादस्याबद्दल? बोल जोरात. हा आवाज बोल. खूप धावपळ करून आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि आता ट्रेन सुटलेली आहे आणि मनीषची मैत्रिणी आपल्याला काय म्हणते? हा लय बेकार एक्सपिरियन्स होता. या पोरामुळे आमचा असा कार्डो झालाय. जेवलं चिकन खाऊन आम्ही अशी आम्ही चिकन वडे मटन वडे जेवढ्या आनंदात ज्या आनंदामध्ये आम्ही चिकन वडे खाल्ले ना, ते पूर्ण आमचे जिरले. ह्या पोरामुळे आमचे जिरले. ह्या पोरामुळे या ट्रेनच्या यांना बघायला येत नाही. यांना ट्रेनचं टाईम सगळं माहित नाही किती असतो. त्या पोरीला जर उलटी झाली असती तर आम्ही अजून वेळेत पोहोचलो. 5 मिनिटं पण उलटी काढली पण नाही आम्ही परंतु पण हा खूप म्हणजे विस्मरणीय क्षण होता आमच्या सर्वांचा. आम्ही कॅप्चर करू शकला नाही. डे होता. रात्रभर प्लॅटफॉर्मवर परंतु आम्हाला वेळ तुम्हाला आम्ही अपडेट देत राहू. हो, अभिषेक काय म्हणतो? काय नाही, प्रणव म्हणेल तसं बोला देव बोलले शकता की आम्ही दिसलोय. त्यावर समजत असेल तुम्हाला. बाकी आता पुढे भेटू. तर नमस्कार मित्रांनो, एक अविस्मरणीय रात्रीनंतर आम्ही पोहोचलेलो आहोत. तर आम्ही पोहोचलेलो आहोत चिपळूणला. संगमेश्वरून आम्ही आता खेडला जात आहोत. तर आपण भेटूया आता खेड रेल्वे स्टेशन. गाईस, फायनली एवढ्या संघर्षानंतर आम्ही पोहोचलेलो आहे खेड स्टेशनला. आणि इथले माणसं तर उतरायला पण नव्हते ते ट्रेनमधून, पण कसं आम्ही केलेलं आहे आणि आम्ही ते आलेलो आहे सुखरूप आलो. आता आम्ही नाश्ता करणार आणि आम्ही जाणार अनिशच्या घरी. अनिशचं तोंड दाखवते गाई. अनिशच्या घरी जाणार. अनिश ह्याच्या घरी जाणार. तर अशा पद्धतीने आपण बसमध्ये बसलो आता अनिशच्या घरी जायला. आणि सगळे झोपले. एवढे जमले की सगळे आता पडल्या झोपणार आहेत. खूप झोप आले. तर आता डायरेक्ट भेटूया मनीषच्या घरी. सो गाईज, आम्ही इथे पोचलेलो आहे अनिशच्या गावी. पण आम्ही जंगलातून चालतोय. ह्याचं घर काही येत नाही. मग आजपासून हा मला चालवत घेऊन आलाय, पण ह्याचं घर नाही आहे. सगळे बघा किती वैतागलेत. तुम्ही बघू. मिनिटापासून आम्हाला ह्या जंगलातूनच चालवतोय.
बॅग पण गाडीतच ठेवलेत, फक्त आम्ही चालतोय. पण ह्याचं घर काय येत नाही, सो बघू आता ह्याचं घर कधी कुठे येतं. आहे आणि कधी येत आहे. एवढं जंगलात कोणाचं घर असतं? ह्याचं घरी जाऊन आम्ही तुम्हाला दाखवू ह्याचं घर. बघा काही सगळे झोपेत आहेत. जंगलाच्या मधोमध आणि घर. आम्ही नंतर दिसू नाही दिसू. हा आम्ही बोलते एक तर माणूस उठला तर किटकिट असते, पण ते उठल्यानंतर त्याला एवढं चालवतोय डायरेक्ट अर्धा तास. हा हे पण आहे. आम्ही जस्ट झोपून उठलेलो, आम्ही झोपलेलो गाडीत आणि उठल्या उठल्या ह्याने एवढं चालवलं. आता हा आला आहे गॅस ह्याचं घर. हे किती एक्सपेक्टेशन. काहीच वडापाव पण घेतलेला खायला, पण आम्हाला खायला कोणी दिलेलं नाहीये. काय गेलाय तो मग. सुंदर असं घर ह्याचं आम्हाला दिसलेलं आहे. आता आम्ही नंतर भेटू गाईज. बाय. तर अशा पद्धतीने आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण जरा असं हे बघा झोपेत. आम्ही आता गाव बघायला चाललोय. हे लोक मला बोललेले नदी नदीवर तर नेत नाहीये. मी त्या हिशोबाने आले ती पण नेत नाही. आता काय करायचं. मगरी आहेत. हा मग म्हणून तर नाही ते. तर काय झालं, आमच्या गावी पण मगरी होते. तुम्हाला मी न सांगता नेणार होते. हे भाई ही गेम करणार होते आमचा. हे ब्लॉग मध्ये एडिट झालं. गेम करणार होते आपला, काय का नशीब कॅन्सल झालं. तुम्हाला सांगितलं हा मस्त असं रम्य वातावरण झालं असं काहीतरी म्हणतात. निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. रम्य वा. आणि पाऊस नाही ते एक बरं आहे. भेटूया पुढच्या स्पॉटला. हळूहळू बाबा, रस्ता तर बघा कसा चाललंय. वा विनय बघ विनय. टाकू एकदा तू आता पाठी उभी असते मी काय करू. गाईज आता आम्ही दूध घ्यायला चाललेलो आहोत. दूध घ्यायलाच जातोय ना. मी बोललो सुरुवातीला फिरायला चालले दूध घ्यायला लागले. गाईज रिझन ऍक्च्युअल त्या दूध घेणंच आहे. तर आता आम्ही फिरून पण येऊ आणि सगळे आहेत सोबत. बघा आता बघ नाही शाने. आता बघ ना आम्ही पण आहेत. कॅप्चर केलं रे पुढे बाबा. ए भाई कॉपीराइट असं पण लागतो ना. कट. बघा घाईज. ए इथलं पण दाखवते. अरे बॉल तर गाईज किती सुंदर असं इथे आहे. व्हॉलीबॉल काय सांगितलं, खेळलो असतो इथं गाड्या. अंडा बॉल तरी सांगा. आता इथे सगळे डिस्कशन करतायत. कशाला अरे यार सांग घरात बोलवलंय. आता आम्ही अनिशच्या घरी चाललेलो आहोत, दुसऱ्या खालच्या घरात. त्याच्या घरातल्यांनी आम्हाला बोलवलंय म्हणून. सो आम्ही तिथे जाऊन भेटतो तुम्हाला. हे बघा आता घे. मस्त दिसतंय पण. हे बघ बाबा बघ. हे बघ घेतलं तुला ब्लॉग मध्ये. बस घेतलं ब्लॉग मध्ये. बघ घेतलं. वा परत हत्ती वाटतंय ते बघा. झूम करून दाखवतो. हत्ती वाटतं हिला. हा भाई
कसे कसे डेंजर लोक आहेत आमच्या ग्रुपमध्ये बघा. वेगळी साऊंड बघितली. हा बोलतो हत्ती येतो हत्ती तो भाई साहेब म्हणून आपण ह्याला कोकणात फिरायला घेऊन आलोय. हा ना प्रश्नच उतरते. अरे तसं वाटलं फक्त ते सोंड बघून. अरे पण ब्राऊन कलरचा असू शकतो. भाई आता अर्पित तूच सांगायचं. मी काय बोलू. लोकांना गायीच्या जागी हत्ती दिसायला लागलेत. खरंच काय नग नग भरलेत. हा काय काय एक एक नग भरलेत आमच्या ग्रुपमध्ये. सानू शिंदे आपल्याला काय वाटतंय. काय नाही बघा विषय हे बघा. हा हिला दूध घ्यायचे. गाडी घेऊन ना आपण दूध घ्यायला चालले. 14 जण दूध घ्यायला कसं वाटतं ते. नाही मला दूध घ्यायचं म्हणून मी बघा शॉपिंगला चालले. चाय बनवायची आहे. आमचे ते खजिनदार साहेब नाही ते कोण आहेत ते खजिनदारच आहे ना. हा ते चाय बनवणार आहेत आमच्या सगळ्यांसाठी. ज्यांचं काम मी हे करते. हो 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 करते ती. शेअर पॅन्ट खराब झाला सांगितलं नाही बाबा. आता कशी जाऊ गावात. काहीतरी काय बोलली काय बोलली काय बोलली काय बोलली काय बोलली ऑन रेकॉर्ड झाले. गावात मला अरे मी मस्ती केली यार. झोप नाही एवढ्या ग्रुप मध्ये एवढे छान छान लोक आहेत. डोंट गेट मी रॉंग. नमस्कार मंडळी. तर आम्ही आज अनिशच्या गावची पाहणी करत आहोत. इतकं सुंदर मनमोहक असं ह्याचं गाव आहे. दृश्य दाखवते हे बघा. ही गावाची नदी पूर्ण एक्सप्लोर करतोय. बघितलं तर आपण हे इतकं सुंदर असं गाव आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे गावाबद्दल. बघ अशी लोक असतात. तुम्हाला काय बोलायचं आहे गावाबद्दल. कसं आहे गाव. मनमोहक आहे. मनमोहक आहे. लोकांना बोलायला काही शब्द सुचत नाहीत त्यामध्ये माझेच शब्द माझ्यावर यूज करतायत. तर या सुंदरच्या अशा नदीमध्ये काही मगरी आहेत. हे काका गावचे स्थानिक मासे पकडतायत. हे बघा हात काही मासे पकडलेले आहेत. मासे. ही आता मुलगी बोलली की काय बिचारी मासे असं असं बोलते ही. इथे मासे पडले तर काल ह्या पोरीने ही दिसे ही या नाही ह्या पोरीने पण या पोरीने काल सुरमई खाल्ली आहे आणि कोलंबी खाल्ली आहे. हा आणि वरून सांगते आयटीत की बाबा अरे यार काय अशी यार कसे वाटतात. का बोलली बघू किरणजी कोकणात आपल्याकडे. व्हिडिओ बघायची कुठे होतं मास कुठे गाडगिला. अरे घरी जाऊन शिजणार आहेत त्यात. हा हे काय चष्मा गेला असता. भाई फुल कॉमेडी. भाई यांना काय सांगणार आता मी. 1 2 हा नशीब हातावरती उठणार तसे पण ठेव ना हातावर. हाताला खूप मच्छीचा हाताला खूप मच्छीचा वास येतो. खाताना वास नाही येत. हा तेव्हा आता शिजलेला असतं ना. अनिशजी मर्चंट आपलं काय म्हणणं ह्यावर. सध्या माझ्याच गावात तर मी कायच माहिती गावाची तारीफ करू. तुम्ही बघतायत माझ्या गावात. तारीफ करून फायदा नाही. तुम्ही स्वतः बघा आणि तारीफ करा माझ्या गावाची. खेड मध्ये कोणतं गाव आपलं. खेड मध्ये नाही मी खेड माझं गाव पडतच नाही. माझं गाव दापोली तालुका मध्ये पडतं. सोंडेघर. हो येस. तुम्ही हे दृश्य पाहू शकता सोंडेघरचं. फिशिंग चाललंय हे इथल्या इथे टाकले आणि
पहिल्यांदा फिशिंग करते आणि असंच टाकलंय. नाही करते बाबा. मग असंच का टाकलंस तू? अरे नाही, तू कधी माशाने खेचला मग ह्यानी परत असाच टाकला विनयने. खाणं होतं झालं, संपलं, खाल्ला नाही. मग ते उलट ते खाणं पाहिजे त्यासाठी. खाणं पाहिजे तरच येतात ते. मग कातरंगी लोक आहे. कुणाच्या बोटाला कापलं? प्रणव शेठजी. जरा पाय कर हातात टाक, येईल बघ कशी येईल बघ, कशी येईल बघ. अरे टाक आणि परत पाठी हो लगेच. प्रणव शेठजी, आपल्याला काय वाटतं इथे निसर्गरम्य वातावरणात? नाही, मस्त आहे वातावरण. मी फर्स्ट टाइम जसं म्हणजे फिश असे छोटे छोटे मासे पकडताना पाहतो. हा मस्त आहे. पण त्या अनिश्चित काही वातावरण पण खूप सुंदर आहे. हो. आम्हाला शिकवा ना जरा. हो, मला करायचंय. हो, हिला करायचंय. माझ्या हातात द्या. सो वेलकम टू माय चॅनल वेदांत व्लॉग्स. आई शपथ. हा बघ इथे बाजूला उभं राहून कॉम्पिटिशन देते मला. बाजूला उभं राहून कॉम्पिटिशन देते मला. लाईव्ह व्हिडिओ कॉल दाखवते. काल मासे खाल्ले आणि आज उद्या अरे बापरे काय करतात तुम्ही असं होते. हे झाड दिसलं रे, दिसलं असं एस्थेटिक की सगळे लोक फोटो काढत आहेत. आहे परत परत प्रणव 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 परत 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 बोल काय होतं. बजरंग दल म्हणतात ना, बजरंग दल. हा दुसरा वेरियंट आहे. जवळजवळ 10-15 मिनिटं आम्ही वाचवले. 10-15 अर्धा तास प्रत्येक पोलीस एक फोटो. घेऊन चाललाय हा बुलबुलाला घेऊन चाललाय. अरे ही उभी आहे. हे काय अभिषेक काय आहे? हे काय आहे? तुम्ही काय सांगतोय? आता काय करणार सांगा, एक फोटो काढून जाऊ दे बोल, कपडे धुणार आहे माझी. तरी पण त्यामुळे मला काढावे लागतात, काय करू शकत नाही. फोटो झालं. किती निर्दयी लोक आहेत विनय आणि प्रणव, जे झाडाचे फुल मारून हा बापरे. अजूनही फोटोशूट चालू आहे बघा. म्हणजे खरंच प्रणव आणि विनयने चला चांगलं काम केलं असं वाटतंय मला तर. नाच 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 बघू नाच. आहोत विहिरीवर. हे बघा. ए चिकणे मॅडम, ओ चिकणे मॅडम, हे घ्या सांगा काय त्याचं. गाईज इथे सुंदर अशी विहीर आहे. एक सेकंड मी तुम्हाला दाखवते. हा हे बघा गाईज. समजलं ना, तुझ्यापासून 10 वर्ष लांब राहील. इथे हे पाणी काढतायत सगळे. आलं 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 पाणी. टेस्टी टेस्टी आता टेस्ट घेऊन आलेली आहे. ये मशीन आंघोळ घालतो ये. गाईज हिने वीर पहिल्यांदा बघितलं. तुला पहिल्यांदा वीर बघून कसं वाटतंय? तुझा अनुभव सांग. हे काउंट करून काढे नीट. अशा पद्धतीने हे पेरू काढायचा प्रयत्न करतायत. पेरू काढायचा प्रयत्न झाला, वरती पडला. एकच प्रश्न मला 10 वेळा विचारतोय, कसं वाटतंय कसं अरे म्हणजे वाटतंय. कोकणात पहिल्यांदा आलात ना, मी विचारतोय प्रसन्न वाटतंय. प्रसन्न वाटतंय कोकणात. एकच डायलॉग प्रसन्न वाटत. प्रसन्न वाटतंय. शीतल वाटतंय. शीतल वाटते. नाही नाही शीतल कॅन्सल झाली. शीतल कॅन्सल झाली काय? हा. अच्छा येणार होती काय? कोण आहे ती? गाईज अशा
प्रकारे आम्ही पेरू तोडलेले आहेत. आता घरी जाऊन आम्ही ते पेरू खाणार. इथे आता आम्ही आंबे पण खाणार, पेरू पण खाणार. म्हणजे कोकण ट्रिपचा एक फायदा होता. तरी पण थांब मादी पहिले जाऊ दे. बैल जाऊन दे म्हणतोय, बैल जाऊन दे म्हणतोय. लवकर अरे इकडे जाऊ देत ना, वाढत जाऊ देत ना. एक पण तरी बैल आहे म्हणतो त्याला. बैल नाही गाय आहे. कोण मी बोललो कुठं पहिले? तू काय म्हणलास? व्हिडिओ कर, व्हिडिओ आहे ना. बैल म्हटलं, बैल जाऊन दे. जाऊ देत म्हटलं ती वाढत बोललो फक्त. बैल, बैल हा शब्द वापरलाच नाही मी. सरळ दिसतात गाय आहेत ती. जर एवढ्या जरात कोण नाही घाबरलं तर ती फक्त सिया आहे. ती अजिबात नाही घाबरली. अरे ते सगळे प्राणी ते सगळे प्राणी आपल्यासाठी राहू दे. आता काय बोलू, शब्द कमी पडलेत गाईज. हॅपी बर्थडे टू यू. तो गाईज आम्ही घरी जाऊन पेरू खाऊन तुम्हाला सांगू पेरू कसे होते. हे बघा मला केवढस पेरू भेटले. काय बोलते, तो कच्चा पेरू आणि आंबे पण भेटलेले आहेत गाईज. दाखवा. वाव, कलमाचे आहेत. एक कलमा मासे दाखव. मासे कुठे दाखवले बघायचे काय ते. आता आम्ही घरी चाललेलो आहोत. सगळे आमच्या सोबत येत आहेत. हे बघा. हॅलो. पहिला आमचं घर असं होतं, आता नवीन असं होतं. नाईस. आता नवीन बांधलं. गाईज आम्ही घरी जाऊन तुम्हाला पेरू खाऊन रिव्ह्यू देऊ. सगळ्यांचं मत जाणून घेऊ. आम्ही काय गेम्स खेळू, काय करू आम्ही आज सांगू. कारण की आज आम्ही घरातच आहोत. उद्या आम्ही फिरायला जाणार आणि परवा आम्ही निघणार आहोत. हो, तर आम्ही तुम्हाला सगळं दाखवू काय काय आम्ही करत आहोत ते. सो बाय. गाईज इथे आम्हाला एक जागा भेटलेली आहे जिथे आम्ही शेती करतो. आम्ही तुम्हाला तनिष्ठच्या घरात अन्न येतं. इथून अनिशच्या घरात अन्न येतं. मला काय बोलत नाही. म्हणजे डाळ लोणचं पापड ते माहिती यु नो गोटा, छोटा छोटा येल्लो वाला गोटा. गोटा बोलतात. त्या अनिशच्या घरची शेती होते. जागा खूप मोठी आहे पण. हो, तुझ्या थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही दूध आणायला चाललेलो आहोत. एवढं शेतातून चालत आलो. 15 ते 20 मिनिटं आम्ही चालत आलो आणि हे बघा फायनली भेटलेलं आहे. रिझन काय? डेअरी 8 वाजता उघडते संध्याकाळी. मग सकाळची थोडी यार. इथे येऊन आम्हाला समजतंय की इथे दूधच संपलेलं आहे आणि दूध इथे आहेच नाही. तर आता बघू हे लोक काय करतात. ही ती 8 होते म्हणून आता आम्हाला दूध भेटलेलं नाही आहे. आता माहित नाही हे लोक काय करणार. सगळे इथे हे बघा. दूध संपलंय, चाय भेटणार. आम्ही चांगली तिथे चाय पियालो असतो. अनिशच्या दुसऱ्या घरी ती पण नाही. आता आम्हाला चाय नाही भेटणार. गाईज आता चाय नाही. बरं झालं मी तर तसं पण चाय नाही पियत. ही बघा गाईज. चालत आल्यानंतर अजून पुढे चालायचं आहे आम्हाला. एक आता पुढे दुकान आहे ते बघूया. एक लास्ट अपेक्षा आता तिथं भेटलं ठीक आहे. ना तर गप्प एवढ्या काळोखात ना परत डोंगर आपले तोडून वरती जायचे. मग ह्या सगळ्यांना विदाऊट चायच राहावं लागेल आजसाठी विदाऊट चाय. मग उद्या पण विदाऊट चाय. मग संध्याकाळी उद्या दापोलीतनं घरी येताना आपल्याला घ्यायला लागेल दूध. त्याशिवाय पर्याय नाही. येस गाईज यार मला तर चालेल कारण मी तर चायच नाही पियत. बट हॅलो काय पण तू तर माझ्या चाय. हा गाईज ह्याच्या आजची चाय फक्त मी पिते कारण हा चायच तशी बनवतो. तुम्हाला ट्युटोरियल हवा असेल तर ह्या चॅनलवर ह्याची एक चायचा मी व्हिडिओ पण टाकून देऊ. चायचा व्हिडिओ भेटेल पण तुम्हाला मसाला भेटणार नाही. हा यार मसाला तर इम्पॉर्टंट आहे.
कम इनसाइड ब्रो. मसाला तर ह्याचा गाईज इम्पॉर्टंट आहे, कारण चाय ह्याची मसाल्यामुळेच चांगली लागते. फेमस आहे. येस, आणि फेमस आहे. गाईज फायनली आम्ही पुढे जाऊन मागे आलो आणि इथे आता दूध भेटलेलं आहे. फायनली इथे जस्ट दूध आलेलं आणि आम्ही तेव्हाच पोहोचलो इथे. सो आम्हाला आता दूध भेटलेलं आहे. आम्ही गिव्ह अप करून फायनली परत आता तुम्ही बघू शकता, मगाशी खूप उजेड होता, आता अंधार झाला. एवढा आम्ही फिरलो इथे आणि एवढं कष्टाचं आमच्या फळ आम्हाला भेटलेलं आहे. आम्ही पूर्ण पाठी थोडं हां दिसतेत काय काळोख दिसतं सगळं काळोखात चालले तशी जंगलात दिसत काहीच नाही. हो तर कसं वाटतंय काळोखातून चालताना? पुढचं दिसत नाही. ब्लॉग पुढे कंटिन्यू करू. पुढे जसं तुम्ही पाहताय काही दिसत तर नाही आम्हाला. हो, आणि इथे सर्वांची हवा टाईट झालेली आहे. हा, त्यात विनय शेठ आपले वेगवेगळे प्रकारचे आवाज काढून सर्वांना घाबरवण्याचा प्रयत्न करतायत. हो, तर पुढे बघू. आता आम्हाला काही दिसत नाही, त्यामुळे ब्लॉग बंद करतो आणि टॉर्च मारतो. पुढे टॉर्च मारतो. काटा खाली बघा पण. हा, किरण हात सांभाळ, काटे लागतील बरं. भेटू डायरेक्ट आता घरी. तर अशा पद्धतीने हे बघा उदास 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 मेंढीकोट चालू आहे. बघूया आता खेळूया जरा. तर अशा पद्धतीने आपलं जेवण झालेलं आहे. खूप सुंदर असं जेवण होतं. ह्याला काही काम नाही आहे, रील्स स्क्रोल करत आहेत विदाउट रेंज. हा, विदाउट रेंज. ओके, आता रेंज नाही आले. जेवत सगळी जेवत आहेत. हा गाणे हा बघा. हा का हसते का माहित इकडे सगळे जेवायला बसले आणि माझी अवस्था थोडीशी मला, कारण का मी आंघोळ केली नाही. तर बघा जोरात बोला सारू शिंदे. कोकणात येऊन आंबा खाणं इज मॅन्डेटरी. हा, म्हणून आंब्यांचा ताव मारला जातो इकडे. आणि बघू शकता तिकडे अवंतिया कनवडे, किरण कोकणे इकडे 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 इकडे. कसं वाटतंय यार? थोडं एक्सप्लेनेशन द्यायचं. मस्त संपला किती, एवढं नसतं. बोला इकडे येऊन छान वाटतंय. फॉलला वाटतंय ना, छान सुंदर असं गाव आहे. आत्या कशी आहे? एक नंबर. माणसं खूप छान आहेत, मिळावू आहेत, गोड आहेत एकदम. हो, चहा सारखी, चहा आणि आंब्यासारखी प्रेमळ आणि गोड आहे. आत्या हाय करा ब्लॉग. हाय, ह्या अनिशा आत्या, बाजूला बसलेल्या अनिशा दिदी आणि त्यांच्या बाजूला बसलेल्या अनिशची मम्मी. हाय करा. हाय हाय करा ब्लॉगला. हाय गाईज, रात्रीचे 2 वाजले आणि सगळे आत्या पण बसतात आमच्यासोबत ते खेळायला. मेंढीकोट घ्यायचं. मी टाकला. अवंतिका कनावडे इकडे घाबरले आहेत. जास्त मोठा ब्लॉग झाला नसेल तर आजचा ब्लॉग इथे संपूया ना. भेटूया आता उद्याच्या ब्लॉग. थांब ना, तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.